सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे तिलोत्तमा खूपच जास्त चिडलेली असते. कारण तिला समजलेलं असतं कोर्टाच्या मार्फत जगन्नाथला पाठवलेली नोटीस ही राजकुमारनेच आहे हे तिला समजल्यानंतर ती राजकुमारला खडे बोल सुनावते. ती म्हणते, राजकुमार खरं खरं सांग, तू जगन्नाथला माझ्या नावाने नोटीस पाठवलीस ना? त्या नोटीसवरती तू माझी सही केलीस ना? तेव्हा राजकुमार म्हणतो की आई, तू माझ्यावरती अविश्वास दाखवतेस. तुला असं वाटते की हे सगळं मी केलं आहे? नाही आई, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, तू हे सगळं नाही केलेस असं तुझं म्हणणं आहे ना? मग मी आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये जाते आणि कुणीतरी माझी खोटी सही करून जगन्नाथला नोटीस पाठवली असं सांगते. जाऊ पोलिसांमध्ये? तेव्हा राजकुमार म्हणतो, आई आई, पोलिसांमध्ये कशाला जातेस? बरं ठीक आहे, मी कबूल करतो की तुझ्या नावाने खोटी सही करून मीच ती नोटीस जगन्नाथला पाठवली होती. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, राजकुमार तू असं का केलंस? आणि तुझी हिंमत कशी झाली रे मला न विचारता माझी खोटी सही करून नोटीस पाठवण्याची? मी सांगितलं होतं ना तुम्हाला दोघांना की गुरुकुलच्या जागेचा विषय सोडायचा म्हणून. ती जागा मला नको आहे, नाही आहे मला इंटरेस्ट. तेव्हा राजकुमार म्हणतो, आई असं कसं? अगं ती जागा आपलीच आहे ना, तू मालकीण आहेस त्या जागेची. आणि ज्या माणसाला ती जागा तू बक्षीस म्हणून दिली होतीस ना, त्याच्यामध्ये तू एक नियम केला होतास की पुढे जाऊन त्या माणसाला कधीही जागा विकायची असेल ना, तर मेंदळेच्या कुटुंबातील कुठल्या तरी मेंबरला किंवा त्यांच्या वारसालाच ती जागा विकली जाऊ शकते. पण तसं नाही केलं त्यांनी. जगन्नाथ कुणी काही मालक होऊ शकतो का? त्याने ती जागा खरेदी केली म्हणून त्या गुरुकुलचा तो मालक होत नाही. मालकीण तूच आहेस आई. म्हणून मी कोर्टाच्या मार्फत त्याला नोटीस पाठवली. आणि मी काय तुझा शब्द वगैरे मोडलेला नाही आहे. तू म्हणाली होतीस तिथे फिरकायचं नाही, मी काय तिथे गेलो नाही. मी कोर्टाच्या मार्फत नोटीस पाठवले. तुझा शब्द मी काय मोडला आहे का? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, राजकुमार तू असं ऐकणार नाही आहेस, म्हणून तुला स्पष्ट भाषेमध्ये सांगते, यापुढे त्या जागेचा विचार सोडायचा. या घरात माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? म्हणून मी तुला सांगते की पुन्हा त्या जागेकडे ढुंकूनसुद्धा बघायचं नाही. आणि जर त्या जागेकडे पुन्हा तू वळून जरी बघितलंस ना, तरी गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल राजकुमार. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, ठीक आहे आई, पण मला काय हे मान्य नाही आहे. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, तुझा इथे विचार कुणी घेतला आहे का? इथे फक्त मी जे बोलते ना तेच होणार. आणि मी जर म्हणते की त्या जागेचा विचार करायचा नाही, त्या जागेकडे मागे वळून बघायचं नाही, ती जागा माझी आहे. काय करायचं ते मी ठरवणार. त्याच्यामुळे तिलोत्तमाने राजकुमारला त्या जागेपासून दूर राहायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे सावली गुरुकुलमध्ये मुलांचा गाण्याचा क्लास सुरू झालेला असतो. ती इथे सरस्वतीला अगरबत्ती वगैरे दाखवते आणि मग ती म्हणते की मुलांनो, आपला कार्यक्रम झाला. आपला कार्यक्रम खूप खूप छान झाला. तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने कामगिरी बजावली. खूप छान पद्धतीने सगळ्यांनी गाणं गायलं. तेव्हा मला तिथून सारखे सारखे फोनसुद्धा येत आहेत तुमचं कौतुक करण्यासाठी. आणि सगळेजणं तुमचं भरभरून कौतुक करत आहेत. त्याचा मला आनंद देखील आहे. बरं चला, आपण गाण्याच्या कार्यक्रमाला आणि गाणं शिकण्यासाठी सुरुवात करूया का? तेव्हा एक मुलगा म्हणतो, पण टीचर अजून ओवी आलेली नाही आहे. सावली म्हणते, हो का, ओवी आली नाही आहे अजून? बरं ठीक आहे, आपण ओवीची वाट बघूया. तेव्हा अबीर म्हणतो, आई, ओवीची वाट बघून काही होत नसतं बघ. तेव्हा सावली म्हणते, का रे? तर ओवीचा मला फोन आला होता. आजपासून ती गाण्याच्या क्लासला येणार नाही आहे. ती म्हणते, का पण? ती बरी आहे ना? तिची तब्येत वगैरे ठीक नाही का? तेव्हा अबीर म्हणतो, नाही ग आई, असं काही नसतं. तिचा क्लास बंद केला असं म्हणतो मी. ती आजपासून क्लासला येणार नाही. त्यानंतर इथे सावलीला फार वाईट वाटतं. ती म्हणते, ठीक आहे, आपण गाण्याच्या क्लासला सुरुवात करूया. ओवी काही आता येणार नाही आहे. त्यानंतर इथे मोनिका म्हणत असते, काय राजकुमार, काय गरज होती असं करायची? लाज वाटत नाही का रे तुला? आईंच्या नावाने खोटी सही करून जगन्नाथजींना तू नोटीस पाठवलीस. किती नीचपणा करशील तू राजकुमार. शेवटीला काय झालं? आईंनी काय सांगितलं? धमकी दिली आहे तुला. जर पुन्हा तू नोटीस वगैरे पाठवलीस आणि आईंची खोटी सही केलीस ना, तर आई तुझं काय करतील काही सांगता येत नाही. राजकुमार, जर तुला या घरातून आणि या संपत्तीतून बेदखल केलं ना, तर काय करणार आहोत आपण? कुठे जाणार आहोत? तेव्हा जरा शांतपणे काम घे.
तेव्हा राजकुमार म्हणतो, असं काही होणार नाही आहे. आई पोकळ धमक्या देते, कारण तिला माहिती आहे रूपम कॉस्मेटिक माझ्यापेक्षा चांगलं कुणीही सांभाळू शकणार नाही आहे. तो आहे का सारंग जागेवरती? मग मीच आहे ना फक्त आईजवळ आता बिझनेस सांभाळण्यासाठी. त्यामुळे आई माझं काही वाकडं करू शकणार नाही. त्याचबरोबर जागा तर मी सोडणार नाही. आई आणि जगन्नाथमध्ये असं भांडण झालं पाहिजे ना की ती जागा मलाच मिळाली पाहिजे. जगन्नाथने खूप त्रास दिला आहे मला, त्यामुळे या जागेमुळे जगन्नाथला सुद्धा मी खूप त्रास देणार, असं राजकुमार म्हणतो. तेव्हा गाण्याच्या इथे आता क्लासला सुरुवात होते. तेव्हा सावली म्हणते की चला, मी जे तुम्हाला गाणं शिकवलं आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्वर शिकवलेत, तसं तुम्हाला आता एकेकाला म्हणायचं आहे. तेव्हा एक काम कर अस्मी, तू उभी राहा बरं आणि गाणं गायला सुरुवात कर, जसं मी शिकवलं आहे तसं. तेव्हा अस्मी गाणं गायला सुरुवात करते. तेव्हा सावलीला आता तिच्यामध्ये ओवीच दिसत असते. तिथे ओवी उभी आहे आणि ती गाणं गाते असं तिला वाटायला लागतं. तेव्हा सावली ओवीच्या गालावरती हात फिरवणार, तेवढ्यातच तिथे अस्मी आहे तिला कळतं आणि ती भानावरती येते. तेव्हा सावली म्हणते, असं का झालं? मला ओवीचा भास का झाला? ओवी आज क्लासला आली नाही आहे, तर माझा जीव इतका कासावीस का झाला? ओवी बरी तर असेल ना? ओवी ठीक तर असेल ना? असे बरेचसे प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात आणि सावली खरोखरच ओवीसाठी कासावीस झालेली असते. तिची तब्येत ठीक असेल ना? असंख्य प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. आणि तेव्हाच ओवी येते आणि म्हणत असते, अमृता काकू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बाबा तुला काही बोलला का गं? अमृता म्हणते, कशाबद्दल? ओवी म्हणते, बघ ना गं काकू, मला अबीरच्या आईकडेच गाणं शिकायला जायचं आहे आणि बाबा मला पाठवायला तयारच नाही आहे. तू प्लीज बोल ना बाबाशी, नाहीतर मला घेऊन जा ना लपून छपून क्लासला. तेव्हा अमृता म्हणते, नाही बाळा, आता तसं करता येणार नाही. बाबाने तुला क्लिअर सांगितलं आहे की नाही, क्लास बंद म्हणजे बंद. आणि मी जर तुला घेऊन गेले, पुन्हा घरामध्ये काही वाद झाला, तर उगाच सगळं इथे आता वातावरण डिस्टर्ब होतं आणि मला ते नको आहे. घरामध्ये मला नवीन क्लेश नको आहेत. तेव्हा ओवी म्हणते, पण मला गाणं शिकायचं आहे. माझ्या मनाची अवस्था का कोणी समजून घेत नाही आहे? तेव्हा अमृता म्हणते, मग एक काम करूया, तुला गाणं शिकायचं आहे ना, तू एक काम कर, माझ्या मोबाईलवरून अबीरच्या आईला फोन कर आणि मग त्यांचा क्लास तू अटेंड कर. म्हणजे तुझा क्लाससुद्धा मिस होणार नाही आणि तुला गाणंसुद्धा शिकता येईल, बरोबर ना? तेव्हा ओवी म्हणते, थँक्यू काकू. तेव्हा अमृता म्हणते, तू बोल, मी आलेच हां. तेवढ्यातच अबीरला फोन लावून दिलेला असतो. अबीरसुद्धा लगेच फोन उचलतो आणि म्हणतो, हां अबी बोल ना. अगं ओवी, मी तुलाच फोन करायला बाहेर आलो होतो, माहिती आहे का? तेव्हा इथे मी आईला सांगितलं की तू क्लासला येणार नाही आहेस म्हणून. आई तुझी वाट बघत असते बघ. तेव्हा ओवी म्हणते, अरे काय करू अबीर, मलासुद्धा तुझी आणि टीचरची खूप आठवण येते रे. मला पण यायचं आहे गाणं शिकायला, पण काय करायचं, घरातून बाबानेच नको सांगितले ना. तेव्हा अबीर म्हणतो, आणि ओवी, मी आपलं मिशन विसरलेलो नाही बरं का. मी तुझे बाबा आणि माझी आई या दोघांमध्ये नक्की काय कनेक्शन आहे ना, ते मी शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. काल रात्री मी आईच्या रूममध्ये सगळीकडे शोधाशोध केली. तिला न विचारता तिची पेटीसुद्धा उघडली. त्याच्यामध्ये काही मला पेपर्स मिळाले. ते वाचायला जाणार, तेवढ्यातच आईने माझ्या हातातून ते पेपर्स हिसकावून घेतले. ओवी म्हणते, कसले पेपर्स होते ते? तेव्हा अबीर म्हणतो, मला नाही माहिती. वाचायच्या आधीच आईने हातातून हिसकावून घेतले. पेटी उघडतानाच ती जागी झाली होती ना. तेव्हा ओवी म्हणते, मी पण काल बाबाच्या रूमची पूर्णपणे झडती घेतली आणि सगळा पसारा करून ठेवला, पण मला पण काहीच नाही सापडलं रे. तेव्हा अबीर म्हणतो की आता तुझे बाबा आणि माझी आई ते सुद्धा खूपच जास्त हुशार आहेत ना, त्यामुळे आपल्याला अजून काहीतरी इथे छान पद्धतीने शोधाशोध करावी लागेल. तेव्हा ओवी म्हणते, ठीक आहे, पण अबीर, मला गाणं शिकायचं आहे रे. तेव्हा अबीर म्हणतो, ठीक आहे, आता मी लगेच फोन आतमध्ये ठेवतो आणि आई जे गाणं गाते ना, ते तू पूर्णपणे ऐक आणि पूर्ण क्लास तुझा अटेंड कर. तेव्हा अबीर इथे खिडकीमध्ये फोन ठेवतो आणि सावली इथे गाणं गात असते, मुलांचा क्लास घेत असते. तेव्हा ती गाणं गात असताना ते संपूर्ण गाणं ओवी आपल्या मोबाईलवरती ऐकत असते. तेव्हा अमृता म्हणते, काय ओवी, कसं वाटते तुला? तुझा क्लास मिस नाही झाला ना? क्लास तुला अटेंड करता आला ना? तेव्हा इथे ओवी म्हणते, थँक्यू काकू. ती म्हणते, थँक्यू काकू, बरं तू बोल, मी आलेच हां. आणि अमृता आता काम करत बसलेली असते. तिलोत्तमा म्हणते, अमृता, अगं बस जरा बस. दिवसभर किती कामं करत असतेस गं, घरातलं सगळ्यांचं सगळं बघत असतेस. अगं थोडा वेळ स्वतःलासुद्धा दे.
थोडा आराम कर. तू आहेस ना अमृता, म्हणून निदान माझं घर घर आहे गं, नाहीतर काय झालं असतं या घराचं. तेव्हा इथे अमृता आता सगळं काही ऐकून घेते आणि म्हणते, आई आराम करायला घेतलं ना तर मनामध्ये नको नको ते विचार येतात आणि एवढं मोठं घर खायला उठतं हो. त्यापेक्षा स्वतःला कामामध्ये बिझी करून ठेवलं ना तर तेवढाच माझा वेळ निघून जात असतो. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, अगदी बरोबर बोललीस तू. एवढं मोठं घर आपलं पण नुसतं रिकामं. बघ ना, सारंग आहे पण सारंगसुद्धा एकटाच. तू नवरा असूनसुद्धा एकटीच आणि मी वय झालेलं असताना, जबाबदारीचं ओझं माझ्यावरती असताना मीसुद्धा एकटीच गं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथे तिघांनी मिळून तरी आपलं घर हे सावरलं पाहिजे. तुला आठवते ना अमृता, जेव्हा राजकुमारला मी या घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा मी तुला माझी मुलगी मानलं होतं आणि तेव्हा मी तुझं लग्नसुद्धा लावून देणार होते. पण तेव्हा एक स्थळ मी सुचवल्यानंतर अमृता म्हणते, जाऊ दे ना आई, जुन्या गोष्टी उकरल्यानंतर फक्त त्रासच होतो. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, अमृता मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला काय वाटतं गं, सारंगच्या आयुष्यामध्ये ती मुलगी म्हणजे ती सावली कुठल्या तरी कारणाने परत आली. जर ती सावली आपल्या सारंगच्या आयुष्यामध्ये अशी ना तशी परत आली तर आपलं घर सावरेल, आपला सारंग सावरेल असं खरंच वाटतं तुला? म्हणजे सारंग त्याच्या मनामध्ये सावलीला जागा देईल? तेव्हा अमृता म्हणते की त्याने कधी सावलीला नाकारलंच नव्हतं आई. तिला जागा द्यायला त्याने कधी तिला नाकारले. उलट मी तर म्हणेन की सारंग सावलीला विसरलेलाच नाही आहे. ती म्हणते, कसं काय, असं कसं म्हणू शकतेस तू? ती म्हणते, कारण इतकी वर्ष झाली पण सारंगने दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये सगळं आलं की नाही आई? आपल्या सारंगचं सावलीवरती खूप प्रेम आहे, तो सहजासहजी तिला विसरणार नाही आहे. त्यानंतर इथे अबीर म्हणत असतो, काय ओवी, बघितलंस ना, आजचा क्लाससुद्धा तू अटेंड केलास. आईने गाणं गायलेलं ऐकलंस ना तू? आता तू त्याचा सराव करायचा आणि काळजी करू नको बघ तू. तुला रोज तुझा क्लास अटेंड करता येणार आहे, कारण का मी रोज तुला फोन करून देणार. चालेल ना? तेव्हा ओवी बोलत असते, अबीरला थँक्यू म्हणत असते. तेवढ्यातच मोनिका येते आणि म्हणते, काय ओवी बाळा, कोणाशी बोलतेस तू? तेवढ्यातच ओवी आता फोन कट करून टाकते. तेव्हा इथे लगेचच मोनिका म्हणते, चल पासवर्ड टाक, पासवर्ड टाक. ओवी म्हणते, मला नाही माहिती. मोनिका म्हणते, अच्छा, मी आल्यानंतर लगेच फोन खाली केलास आणि लॉक केलास का? सांग बरं, कुणाशी बोलत होतीस? तेव्हा अमृता येते आणि म्हणते, काय गं मोनिका, काय झालं? का ओवीवरती ओरडतेस तू? तेव्हा मोनिका म्हणते, काही नाही हो, बघा ना वहिनी, हातामध्ये तिच्या फोन होता, तो खाली असा पडणार तेवढ्यात मी पकडला. आता मोबाईल पडल्यानंतर क्रॅश वगैरे गेले असतील तर तेव्हा मी तिला ओरडत होते, बाकी काही नाही. तेव्हा अमृता म्हणते की फोन तुझ्या हातामध्ये माझा काय करतो आहे? माझा फोन इकडे दे. तेव्हा मोनिका म्हणते, अच्छा, म्हणजे हा तुमचा फोन आहे का? मला माहिती नव्हतं. आणि ती म्हणते, फोन हातातून पडत होता की तू खेचून घेतलास गं? मोनिका म्हणते, घ्या, या घरामध्ये ना कितीही चांगलं वागा, कितीही सगळ्यांवरती प्रेम करा, पण या घरामध्ये नेहमी माझ्यावरती संशयच घेतला जातो. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आहे. आणि रडायचं नाटक करून मोनिका तिथून निघून जाते. तेव्हा इथे अमृता म्हणते, ओवी बाळा, काय झालं, तू का अशी गप्प बसलीस? अरे बापरे, ताप आलाय गं तुला? पुन्हा ताप भरला? आणि अमृता आता ओवीला आपल्या जवळ घेऊन बसलेली असते. तेव्हा ओवीला ताप आल्याचं समजताच अमृता टेन्शनमध्ये येते आणि सारंगला सांगते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ओवीला ताप आल्यामुळे डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि डॉक्टर ओवीला चेक करत असतात. तेव्हा ओवी तापाच्या ग्लानीमध्ये फक्त इथे टीचर एवढंच म्हणत असते की मला अबीरच्या आईला भेटायचं आहे. तिकडे ओवीला ताप आलेला असतो, पण इकडे अबीर कासावीस झालेला असतो. अबीर म्हणतो, आई, अगं तू ओवीच्या काकूंना फोन कर ना गं. ओवी कशी आहे बघ ना. मी तिला फोन करतोय तर ती फोन उचलत नाही आहे, माझ्याशी बोलत नाही आहे. सावली म्हणते, उद्या सकाळी करू. तेव्हा अबीर म्हणतो, आता मला काळजी वाटते, तिला बरं वाटत नसेल तर, आणि फोन तू उद्या सकाळी करणार आहेस? नाही आई, आत्ताच तू फोन कर ओवीला. त्यानंतर सारंग म्हणत असतो, डॉक्टर काय करू, या ओवीसाठी सायकेट्रिक वगैरे बघायचं आहे का? ती म्हणते की त्याची लगेच गरज नाही आहे मिस्टर सारंग. तुमची मुलगी ओवी सारखी काय म्हणते, अबीरच्या आईला भेटायचं आहे, टीचरला भेटायचं आहे. मग तुम्ही त्या टीचरची आणि ओवीची भेट घालून द्या. कदाचित त्यांना भेटल्यानंतर ओवी नॉर्मल होईल. तेव्हा त्यांचं बोलणं चोरून लपून छपून मोनिका ऐकत असते. मोनिका म्हणते, काय रे सारंग, मी काय म्हणते, ओवीच्या टीचरला तू भेटला असशील ना?
तिची टीचर कोण आहे तुला माहिती असेल, त्या कुठे राहतात किंबहुना हे पण तुला माहिती असेल. मग एक तू काम कर ना, तू जा ओवीच्या टीचरकडे, त्यांना सांग की ओवी तुमची आठवण काढते आणि त्यांना घेऊन ये ना इथे आणि ओवीची आणि त्यांची भेट घालून दे. कदाचित त्या टीचर कोण आहेत हे तुला माहितीच असेल, भेटला असशील ना तू त्यांना एकदा तरी. तेव्हा इथे ओवी सारंगकडे बघत असते आणि सारंग आता विचार करत असतो की काय करायचं. आता ओवीची टीचर ही दुसरी तिसरी कोणी नसून सावलीच आहे, हे आता घरातल्या लोकांना कसं काय सांगायचं. आणि इथे मोनिका मुद्दामूनच त्याला भरीस पाडत असते की जा आणि लवकरात लवकर तू ओवीच्या टीचरला म्हणजे सावलीला इथे घेऊन ये, असं मोनिका मुद्दामूनच म्हणत असते.